सो हाय हॅलो आणि नमस्कार. चला नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी अंकिता तुमचं स्वागत करते परत एकदा नवीन ब्लॉग. आजचा व्हिडिओ थंबनेल बघून तुम्हाला समजतच असेल की आजचा व्हिडिओ माझा ट्रायपॉडबद्दल आहे, जो की ऑलरेडी मला रिसीव झालेला होता, बट त्याबद्दल मी रिव्ह्यू द्यायचं विसरलेले होते. म्हणून मी विचार केला की आज माझा ट्रायपॉडचा व्हिडिओ म्हणजे त्याचे रिव्ह्यूज आणि त्याचे फंक्शन कसे आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो आजचा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. सो हा जो ट्रायपॉड आहे हा डिजिटेक कंपनीचा आहे, जे की भरपूर वर्ष आधीपासूनची कंपनी आहे आणि याच्यात आपण ट्रस्ट करू शकतो, कारण याची जी कंपनी आहे ती खूप छान आहे आणि प्रोडक्ट पण खूप जास्ती मजबूत आहे. तुम्ही इझिली कुठे पण कॅरी करू शकता. आणि हा जो ट्रायपॉड आहे ना, माझी हाईट 5.2 आहे, तेवढा हाईटेड होतो आणि रेग्युलर तुम्ही ब्लॉग, डेली रुटीनची तुमची डेली लाईफ किंवा फूडचे जर तुम्ही ब्लॉग बनवता ते सुद्धा तुम्ही इझिली कॅप्चर करू शकता. ॲक्च्युली काय असते ना, हा ट्रायपॉड आपल्याला कुठे पण घेऊन जाता आला पाहिजे आणि याच्यामध्ये तो फीचर आहे की आपण याला कुठे पण इझिली घेऊन जाऊ शकतो. चला तर आपण त्याला अनबॉक्सिंग करूया. ऑलरेडी मी याला अनबॉक्सिंग केलेलं होतं, कारण मला जेव्हा हा आला तेव्हा मला याला रिव्ह्यू द्यायचे होते की व्यवस्थित आलं आहे की नाही आणि त्यांना व्हिडिओ पण बनवून द्यायचा होता. सो ऑलरेडी मी त्याची पॅकिंग ओपन केलेली आहे, पूर्ण पॅक बंद असतो आणि यामध्ये ना खूप छान त्याला ऑलरेडी पॅकिंग आलेली आहे आणि ज्यामध्ये ही जी बॅग आहे ना ती सुद्धा खूप छान आहे. इझिली तुम्ही कुठे पण कॅरी करू शकता आणि इझिली कुठे पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. याचं फीचर मला हे खूप जास्ती आवडलेलं आहे. जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल, मी हे ऑफलाईन नाही, हे ऑनलाईनच घेतलेलं आहे ॲमेझॉनवरती. डिजिटेक जरी टाकलं तरी तुम्हाला मिळू शकते आणि याची प्राईस पण खूप जास्त रिजनेबल रेटमध्ये आहे आणि इझिली ते तुम्हाला पण भेटू शकते. चला तर तुम्हाला मी याची फीचर्स सांगते. याची क्वालिटी खूप जास्त मजबूत आहे. हा ट्रायपॉड ओपन करण्याआधी ना मी तुम्हाला याचं सॅटिस्फॅक्शन दाखवते की आपण त्यामध्ये कसं सॅटिस्फॅक्शन होऊ शकतो. सो मॅक्झिमम लोड याचा 2 किलोचा आहे. मॅक्झिमम हाईट याची 4.75 फीटची आहे. मॅक्झिमम ट्यूब डायमीटर म्हणजे इकडे तिकडे आपण त्याला 20 mm वळू शकतो, म्हणजे या डायरेक्शनने जायचं तर या डायरेक्शनने पण करू शकतो आणि या डायरेक्शनने जायचं तर या डायरेक्शनने पण इझिली आपण त्याला कवर करू शकतो. मॅक्झिमम ट्यूब डायमीटर त्याचं 30 mm आहे. वेट त्याचं 6 kg आणि सेक्शन 3 आहे. सो नक्कीच तुम्ही ट्राय करा, म्हणजे तुम्ही स्वतः जर प्रॅक्टिकली यूज केलं ना तर नक्कीच तुम्हाला या ट्रायपॉडबद्दल आणि तुम्हाला खूप जास्त हेल्प होऊ शकते या ट्रायपॉडनी तुमचे व्हिडिओज शूट करायला. जसं की डेली लाईफ आहे किंवा तुमची कुठले फूडचे शूट आहे ते इझिली तुम्ही कुठे पण नेऊन त्याची शूट करू शकता माझ्या मते. जसं की मी आता याला यूज करते 2 महिन्यापूर्वी, कारण हा मला 2 ते 3 महिन्यापूर्वीच रिसीव झालेला होता. मी विसरलेले होते की याचं रिव्ह्यू मला शेअर करायचं आहे. सो म्हणून मी आज हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. तो कंटिन्यू बघा आणि मी तुम्हाला त्या ट्रायपॉडचं प्रॅक्टिकली वर्णन करून दाखवते की तो ट्रायपॉड मी कसा यूज करते. सो याची हाईट आता तुम्हाला जितकी छोटी दिसत आहे त्यापेक्षा हा मोठा होतो. आता मी ते तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तर याचे फीचर्स असे आहे की आपण 3 वेनी याला यूज करू शकतो. 3 वे म्हणजे ॲडजस्ट करू शकतो. पिन खाली पण करू शकतो, वर पण करू शकतो, लेफ्ट पण करू शकतो, राईट पण करू शकतो. दुसरी गोष्ट इजी फील लॉक लेग्स, म्हणजे तुम्ही ते ज्याचे ते लॉक्स आहे, ज्याची हाईट वाढवायची आहे ते इझिली आपण त्याला लॉक करू शकतो जितकी आपल्याला हाईट पाहिजे. त्याला लॉक दिलेली आहे. परत रेडी रबराइज लेग्स, म्हणजे त्याला खाली रबरचे लेग्स आहे, म्हणजे तुम्ही त्याला ओढताड जरी केलं ना तरी ते म्हणजे तुटायची काही भीती नसते. परत बबल हेड टू ॲडजस्ट हॉरिझॉन्टल पोझिशन, त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल पोझिशन आहे की तुमचा मोबाईल व्यवस्थित बसला आहे की नाही ते इंडिकेटर पण होते की तुमचा मोबाईल त्यामध्ये व्यवस्थित आहे की नाही. नंतर आहे मल्टीपर्पज हेड विथ क्विक रिअलाइज, म्हणजे आपल्याला ते लगेच समजतं की मोबाईल आपला व्यवस्थित आहे, बसला की नाही, की त्याला आपण काढू शकतो. हे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. सो याच्यासोबत मला एक पिनसुद्धा भेटलेली आहे, ज्याचं ॲडॉप्टरचं जे हेड असते ते पण भेटलेलं आहे. ते तुम्हाला मी नक्की शेअर करते. त्याआधी तुम्हाला मी एक गोष्ट परत सांगते. याची हाईट जी आहे ना ती माझ्या हाईट सोबतच येते, म्हणजे माझे व्हिडिओ जे आहे ते इथपर्यंत मला शूट
इझिली करता येते. सो आता मी तुम्हाला माझा ट्रायपॉड दाखवते. सो ट्रायपॉडचा कलर ब्लॅक आणि येल्लो कलरमध्ये आलेला आहे आणि तुम्हाला जसं की म्हटलं ते रबरचं, ते हे रबरचं आहे. आणि लॉक म्हणजे हे लॉक तुम्ही इझिली असं त्याला लॉक इन आणि लॉक अप पण करू शकता. सो माझ्या मते हा ट्रायपॉड खरंच खूप जास्त बेस्ट आहे. चला तुम्हाला याचं मी प्रॅक्टिकली आता वर्णन करून दाखवते. सो हा जो ट्रायपॉड आहे ना, हा एकूण असा फोल्ड होतो आणि याला ओपन करायसाठी असं करावं लागते. आणि आता लॉक इन लॉक अप म्हणजे आता तुम्हाला याची हाईट किती पाहिजे याच्यावर डिपेंड करते. सो याची हाईट तुम्ही आता याने पूर्ण लॉक इन केलेलं आहे मी. सो याची हाईट जर आपण ओपन केली, लॉक करून मी असा उभा केला, सो आता नॉर्मली हा माझ्या कमरेपर्यंत आलेला. आता याला मला जर परत माझ्यापर्यंत करायचं आहे, मला दुरूनची शूट घ्यायची आहे. सो इथे बटन दिलेली आहे त्यांनी. सो ती आपण लॉक इन करून तो असा वर घेऊ शकतो, म्हणजे तो माझ्या हाईटपर्यंत नॉर्मली आलेला आहे. तुम्ही बघ आलेले आहे माझ्या हाईटपर्यंत. आणि व्हिडिओची क्लॅरिटी यामुळे खूप छान शूट होते, खूप म्हणजे खूप. आता रेग्युलर तुम्ही माझे व्हिडिओ बघतच असता जे मी याच ट्रायपॉडमधून. त्यासोबत मला हा एक जो आहे ते पिन भेटलेली आहे, ज्यामध्ये आपण मोबाईल अटॅच करू शकतो. इझिली मोबाईल अटॅच होतो. आयफोन असो, अँड्रॉईड असो की कुठला पण स्मॉल बिग कुठला पण फोन असो, तो इझिली याच्यामध्ये फ्रीली ॲडजस्ट होतो. आणि हा इथे जो नट दिला असतो त्यामध्ये आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो. सो मी आता त्याला याच्या अशा प्रकारे ॲडजस्ट करून दाखवते. सो आता हा खूप छान ॲडजस्ट झालेला आहे. यामध्ये आता मोबाईल लावायचं म्हटलं तर आपण आपला जो हा फोन आहे तो इझिली आपण लावू शकतो. मोबाईल लावल्यानंतर त्याला तुम्ही असं इझिली खाली वर जसं की तुम्हाला जिथे घेऊन जायचं तिथे घेऊन जाऊ शकतो. सो माझ्या मते हा जो ट्रायपॉड आहे हा खरंच खूप जास्ती बेस्ट आहे आणि खरंच खूप छान क्लिअरिटी होते आणि खूप छान शूट पण होते आणि इझिली तुम्हाला शूट होतो. आता काहीच धावपळ करायची गरज नाही. जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर खाली तुम्ही मला कमेंट करू शकता, याची लिंक लगेच तुम्हाला भेटेल. सो जर तुम्हाला माझे असे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आता भरपूर दिवस झाले मी यूट्यूबला व्हिडिओ बनवते, बट मला तेवढं ग्रोअप भेटत नाही आहे. आता नवीन ट्राय करेल मी की माझी जशी 365 डेज कंप्लीट होणार तसं मी ट्राय करेल की काहीतरी नवीन तुमच्यापर्यंत घेऊन येणार. जर चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग.